कळवणला भरदिवसात चोरट्याने शेतकऱ्यांचे पैसे पळवले। कळवण तालुक्यातील खेडगाव येथील शेतकरी कैलास नानाजी पगार यांचे 95,000 रुपये अज्ञात चोरट्याने पळवले असून चोरट्याविरोधात कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत वृत्त असे की कळवण तालुक्यातील खेडगाव येथील शेतकरी कैलास पगार यांनी 15 दिवसांपूर्वी कळवण येथील कांदा व्यापाऱ्याला कष्टाने पिकवलेला कांदा विकला होता। दिनांक 3 सप्टेंबर रोजी विकलेल्या कांद्याचे 45,000 रुपये व्यापारीकडून घेऊन शहरातील पंचगंगा मोटरसायकल शोरूम या ठिकाणी आपल्या मोटरसायकल क्रमांक MH41BG0585 या गाडीचे काम करण्यासाठी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास आले असता त्या ठिकाणी संबंधित शेतकरी कैलास पगार यांचा पुतण्या संदीप पगार भेटला। यावेळी संबंधित शेतकऱ्याच्या पुतण्याने त्याच्या स्वतः जवळील असलेले 50,000 रुपये देऊन घरी जाऊन वडिलांकडे देऊन टाका असे सांगितले। संबंधित शेतकरीकडील 45,000 रुपये व पुतण्याचे 50,000 रुपये असे 95,000 रुपये तसेच गाडीचे आरसी बुक, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे आपल्याकडील कापडी पिशवीत ठेवून आपल्या 2 चाकी गाडीच्या हँडलला लावून गाडीच्या पाठीमागील बाजूचे खोललेले लॉक बांधत असताना अचानक गाडीजवळ एक अनोळखी इसमाने गाडीच्या हँडलला लावलेली पैशांची कापडी पिशवी घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून सदर प्रकार हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। संबंधित चोरट्यांच्या अंगात निळ्या रंगाचा टी-शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट होती। या प्रसंगी त्यांचा पाठलाग करीत असताना तो समोरून आलेल्या मोटरसायकलवर बसून देवळा गावाच्या दिशेने फरार झाला असून अज्ञात चोरट्याविरोधात कळवण पोलीस ठाण्यात कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत तिडके करीत आहे। कळवण शहरात मागील अनेक दिवसांपासून अशा घटना घडत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय, तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून अशा घटना परत घडणार नाही अशी अपेक्षा कळवणचे नागरिक करीत आहे। महाराष्ट्र केसरी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप जगताप, कळवण। संदीप रमेश पगार। आम्ही बजाज शोरूमला आलो तर आरसे टाकायला त्यांनी सांगितलं की जो आज तुमच्या आरसे टाकणं होणार आणि गाड्या भरपूर असं त्यांनी पाहून घेतलं। मग त्यांनी उद्या बोलवलं आम्हाला, स्टँड खोलून दिला। आम्ही स्टँड बांधत होतो। काकांचे 45,000 होते आणि माझे 50,000 होते। अशी पिशवी काकांच्या त्याच्या हातात पिशवी होती। आम्ही शोरूममध्ये गेलो तर ते CCTV कॅमेऱ्यात पण ते माणसं येऊ राहिले की काकांनी त्यांच्या मागे म्हणजे एकदम खेटे चालू आहे। ते पिशवी म्हणजे शोरूममधून घेऊन जायचं तयारीत होते। मग काकांनी त्यांनी पिशवी गाडीकडे गेलो आम्ही आणि काकांनी ते बोलले की बुवा ये स्टँड कसं काय घेऊन जायचं म्हणतं मी बांधून देतो तुम्हाला। मग गाडीजवळ गेलो आम्ही, काकांनी त्यांच्या हातात पिशवी होती। मी स्टँड बांधत होतो दोरी उचलून आणि काकांनी त्यांनी याला स्टँड हँडलला पिशवी टांगली फक्त आणि मी खाली गाठ मारत होतो। काकांनी त्यांनी फक्त असं चाकी जवळ होतं तितक्यात समोरून एक मुलगा आला आणि पिशवी धुवून निघून गेला। तर आणि वोंडाच्या शोरूमवाल्याला सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली। वोंडाच्या शोरूमवाला म्हणतोय की आमचा माणूस आला तर मग पाहू, आम्ही आता बंद आहे, आम्हाला जमत नाही असं सांगतोय। कैलास नानाजी पगार माझे कांद्याचे पैसे पावती मोडायला आले होते। कांद्याचे पैसे घेतले 45,000। तिथून निघालो, बजाज शोरूममध्ये आलो। बजाज शोरूममध्ये काच बसवायची होती, ते काही काम झालं नाही। परत माझ्याकडे तिकडे गाडीकडे आलो। पिशवी घेऊन ते घाई बांधलं, कॅन बांधला आणि घराकडे निघालो। माझ्या पुतण्याने माझ्याकडे 50,000 रुपये दिले। ती एकूण रक्कम 95,000 झाली। तेवढे घेऊन मी घराकडे निघालो। गाडीचे आरसे बुक, कागदपत्र ते दाखवायला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.